कोपरगाव शहरातील बैल बाजार येथे आज सोमवारचा आठवडे बाजार भरत असल्याने तेथे कोपरगाव आणि परिसरातील तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन येतात। या बाजारात गाय, बैल, म्हैस, रेडा असे विक्रीतून जवळपास 1 कोटी रुपयांची उलाढाल दर आठवड्याला होते। मात्र सोमवारी 14 जुलै रोजी कोपरगाव आठवडे बाजारात जनावरे खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपले व्यापार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने छोट्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आपली जनावरे विक्री न करता तसेच परत घेऊन जाण्याची वेळ आली। याबाबत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने जनावरांची खरेदी विक्रीसाठी परवाना दिलेल्या व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम तसेच शहर आणि तालुका पोलीस निरीक्षक यांच्याकडे एक निवेदन दिले असून त्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही बाजार समितीच्या नियमानुसार जनावरांची खरेदी विक्री करतो आणि त्याची पावतीही घेतो। जेव्हा आम्ही ती जनावरे घेऊन जातो त्यावेळेस आम्हाला काही संघटनांकडून रस्त्यावर गाड्या अडवून त्रास दिला जात आहे। प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असून काही संघटनांच्या दबावाखाली आमच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल करतात। बाजार समितीच्या पावत्या दाखवूनही काहीच उपयोग होत नाही। यात आमचे खूप आर्थिक नुकसान होत आहे। म्हणून आम्ही सर्व प्रकारचे मोठे जनावरांची खरेदी विक्री आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करत आहोत। यावेळी निवेदन देण्यासाठी कुरेशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने काही लोकांचं म्हणणं जाणून घेतलं असता त्यांनी सांगितलं, आम्ही आमच्या अनेक पिढ्यांपासून जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो। सर्वच कुरेशी समाज मांस विक्री करत नाही। अनेकांचा जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे। तसेच कायद्याने परवानगी असलेल्या म्हैस या प्राण्यांची देखील आम्ही खरेदी विक्री करतो आणि काही मांस विक्री करतात। तरी सर्वांना सारखेच धरून सामान्य व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जात असल्याने आम्ही जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। आज आम्ही निवेदन बाजार समितीला एक निवेदन दिलेले आणि आज एक कोपरगाव पोलीस स्टेशन शहरला पण निवेदन दिलेले। जे महाराष्ट्र राज्यामध्ये पुरेशी अवलंबाचे जे जबाबदार लोक आहे सर्वांनी ठरवलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये की आपल्याला रेस्टशीर पासिंग ते भी बंद करायची आहे आणि खरेदी विक्री पण आपल्याला करायची नाही, ते पण बंद करायचं आहे आणि दुकान पण बंद केलेली आहे, कटिंग पण बंद केलेली आहे। हे असं सर्व कुरेशी जमातीने महाराष्ट्र राज्यामध्ये ठरवलेले आणि आज आमचा निवेदन द्यायचं कारण एक प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये लोकांनी ठरवलं का निवेदन देऊन आपल्याला हे दाखवायचं आहे का आम्ही हे धंदा पाणी सगळं बंद केलेलं आहे। आज महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर पुरा कुरेशी समाज आज बेरोजगार झालेले आहे। कारण कायमचं त्रासाला कटळून आज आम्ही ठरवलं की आम्हाला समाजावर अन्याय ते आज आम्ही लय सहन केलं, पण आजपासून आम्ही सहन करणार नाही। त्याच्यामुळे आम्ही हे ठरवलं का कत्तलखाना हे वगैरे का दुकान कतली खरेदी विक्री हे सगळं आजपासून बंद केलेले। तो व्यवहार आहे कुरेशी समाजाचा एक शेतकरी बांधवकडून पण चालू असतं खरेदी विक्री खदलं बदली आणि पाळायचे पण जनावर असतात। तरी आम्हाला बोलले जातं का बा तुम्ही कतलीलाच नेतात असं ते सांगून आम्हाला जे कायदेशीर ठरवतात। त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आता इथून पुढं आम्ही हे रेस्टशीर कायदेशीर काय असेल ते बंद केलेले। त्याच्यामुळं इथून पुढं आम्ही असे हे खरेदी विक्री आणि दुकानं हे कोपरगाव शहरामधले जमातीने पण ठरवलेले निश्चित काळासाठी बंद केलेले आहे। बाजाराच्या पावत्या पण असतात, ड्रायव्हरकडे पण पावत्या दिलेल्या असतात आणि एक दिवस आड बाजार असतो। या बाजारातून घ्यायचं दुसऱ्या बाजारात खरेदी विक्री करायची, खदला बदली पण असतात, काय पाळणारे असतात। सगळंच कुरेशी समाज असं कतलीचा धंदा करतो असं काही नाही। त्याच्यात काही कुरेशी समाज वेगळ्या पद्धतीने धंदा करतो, शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क आलेला आहे। असे आदले बदली खदलीवर व्यवहार चालतो आणि ते जनावरं घेणं देण्याचं विक्रीचं काम करतात। परंतु आम्हाला घेणं देण्याचा जातीतिळा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आज सगळंच कुरेशी समाजाने ठरवलं आम्ही हे स्ट्राईक केलेले आहे आणि बंद केलेले। आज कोपरगाव बाजार समितीमध्ये जे बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करणारे व्यापारी आहेत त्यांनी एक निवेदन दिलं आहे। त्या निवेदनाद्वारे बाजार समितीला त्यांनी विनंती केली आहे, आम्ही जो दर सोमवारी आठवडे बाजार भरतो त्या आठवडे बाजारामध्ये आम्ही जे जनावरांची खरेदी विक्री करतो, जनावरांची खरेदी विक्री केल्यानंतर रितसर बाजार समिती त्यांना पावती देत असते। तरी पण काही संघटना आम्हाला त्रास देतात, त्यामुळं आम्ही हा बाजार बंद करीत आहोत अशा प्रकारचं त्यांनी निवेदन दिलं आहे। त्यांचं रितसर निवेदन आम्हाला प्राप्त झालं आहे। हे निवेदन आम्ही सरकारकडे पाठवणार आहोत। या व्यापाऱ्यांनी अचानक खरेदी विक्रीचा व्यवहार बंद केल्याने अनेक शेतकऱ्यांचे आणि छोटे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे। काही शेतकऱ्यांनी सांगितले की बाजारात यायला वाहनांचा खर्च, जनावरांना आणण्याचा त्रास आणि पुन्हा काहीही न विकता परत जाण्याची वेळ आली। वाहन भाडे भरणे देखील कठीण झाले आहे। त्यामुळे नाराजीचा सूर संपूर्ण बाजारात दिसून आला।
या परिस्थितीमुळे बैल बाजाराचा एक महत्त्वाचा दिवस वाया गेला असून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे। म्हशीचे व्यापारी आम्ही गुजरातहून मुंबईहून प्रत्येक हप्त्याला म्हशी आणतो आणि ह्या ठिकाणी म्हशीला कोणी गिऱ्हाईक नाही, काही नाही, मार्केट ठप्प झाले। आता काही गोष्टीमुळं मार्केट बंद झाले। आता काही गोष्टी शासनाने त्याच्या काहीतरी विचार घ्यायला पाहिजे। इथं भाऊ आहे, सोनू भाऊ आहे, 100-150 म्हशी आमच्या घरी। त्या म्हशीला खाल्या म्हशीला घेणार कोण? तो कोण शासन घेणार आहे का? नरेंद्र मोदी घेणार आहे? याचा निर्णय घ्या तुम्ही। दुसरं माझं काहीच म्हणणं नाही। म्हशी तर चालू ठेवा, गायांचं ठीक आहे, हिंदूवादी गायांचं ठीक आहे, पण म्हशी चालू ठेवा ना। बाजार पूर्ण ठप्प झालेले, कोणीच गिराईक मिळत नाहीये म्हशी घ्यायला। आता ह्या म्हशी विकायच्या कुठं? चारा आणायचा कुठून? चारा आणायचा कुठून? घरी बांधून किती दिवस चारा मेहनत करायची यांची। आता ह्या म्हशीला हे म्हैस ओढ जरा पुढं, हे म्हैस पहा जरा, ह्या म्हशी एवढ्या 60-70 हजाराच्या म्हशी आहे, यांना कोणी गिराईक बिलकुल नाहीये। ह्या 9-9, 10-10 म्हशी प्रत्येक हप्त्याच्या तशाच उभ्या आहे। याची शासनाने दखल घ्यावी। काय नाही साहेब, व्यापारच चालत नाही, मालच विकत नाही। आज हा व्यापार इतका डाऊन झालेला आहे का आज ह्या गाय आम्ही त्या टायमाला 25-30 हजाराला विकणाऱ्या गाय आज 10-11 हजाराला विकायची वेळ आली। आज यांना 8-9 लिटर दूध आहे। शेतकऱ्यांनी करायचं काय या गायांचं? दादा तुमचं नाव काय? तुम्ही कुठले रहिवासी? किती दिवसांपासून तुम्ही जनावरांचा व्यवसाय करता? माझा धंदा 25 वर्ष झाला दादा, आणि आम्ही रहिवासी सावळेर, संपत मारुती पवार। बरं, अशी जर परिस्थिती पुढे राहिली तर काय मालच शेतकऱ्याची फार प्रश्न अवघड होईल। काय झालं साहेब, 4 लिटरची गाय आहे, समजा मी 1 लाखाची जाणायला 2 गाय टाकलेल्या आहे, ते आम्ही काय करतो, 4-5 लिटर दुधावर आले त्या गाय विकून टाकतो, दुसऱ्या गाय जाणायला घेतो। आम्हाला अपेक्षा काय राहते शेतकऱ्याला की ही गाय आमची 20-25 हजार रुपयाला विकावं बा, आणि आम्ही तिच्यात 5-50 हजार रुपये टाकून एखादी 70-75 हजाराला गाय घ्यावा, अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे। अशी ही परिस्थिती बाजाराची जर झाली तर फार अवघड होणार आहे। व्यापाऱ्यांनी हे आज व्यवसाय करणं बंद केलेलं आहे, काय कारण तुम्हाला कळलं? व्यापारच होत नाही ना। आता ही गाय विचारा तुम्ही, ही गायला 6-7 लिटर दूध 11 हजार रुपयाला विकली मी शेतकऱ्यांनी। आज ही 11 हजार रुपयाला तुम्हाला आम्हाला कोणी देईन का? नंतर आम्ही शेतकऱ्याकडे घ्यायला गेल्यावर समजा महिन्याना का 15 दिवसा नाही, 2 महिन्याने कोण, आज ही गाय 11 हजार रुपयाला आमच्या शेतकऱ्यांनी घेतली आमच्याकडून। आज तिला 5-6 लिटर दूध म्हणजे 300-200 रुपये रोज चालवणारी गाय। जे व्यापारी आहे त्यांनी खरेदी बंद केली, नेमकं काय कारण तुम्हाला सांगितलं? हे व्यापार बंद झाला, लोक पोरं गाड्या अडवत्या, धरू देत नाही, गाडी जाऊन देत नाही। समजा हे पोऱ्या गाडीवाला आहे, ह्यो गाडीत भरीत नाही, हा काय म्हणतो नको पोरं अडवते, मी काय गाडीत गाय भरू? मग त्या गाय घरून कशा इथपर्यंत आणायच्या? 10 किलोमीटर गाय कशी काय आणायची आम्ही? पायी तर कोणी आणू शकत नाही। आता पहिला जमाना होता, रविवारी निघले कसं इकडे मुक्कामाला यायची, पावत्या असताना सुद्धा ते पोरं गाड्या अडवते आमच्यावाल्या। याच्यावर त्याच्यामुळे धंद्यावर शेतकऱ्याचा फार परिणाम झाला, आणि प्रत्येक गावात शेतकरी रोड राहिले। आता शेतकरी आम्हाला सुद्धा म्हणते तुम्ही बाजारात जाऊन काहीतरी व्यापारी लोक, आता या कोणी एकत्र येत नाही ना हो साहेब, प्रत्येक जण प्रत्येकाच्या याच्यावर पडतंय, कोणी एकत्र येत नाही। मला वाटतं माझा वेळ जातो तिकडे गेलं म्हणजे त्याला वाटतं माझ्याकडे वेळ जातो, असं प्रत्येकाचं होतं ना। ते आमच्या बंधूचा जवळजवळ 40-50 कारोडी विकत होता, त्याच्या आज 10 कारोडी विकाना। म्हणजे व्यापार नाही झाला तर बाहेरून मला आणायचा कसा? आम्ही घोडेगावला जातो, तो काष्टीला जातो, तो बारामतीला जातो तुम्हाला आणायला, तिथून आमचा माल इथपर्यंत पोहोचवत नाही ना। आमची गाडी जर अडवली आणि त्या गाडीला जर 10-20 हजार रुपये खर्च येत असला तर ती कारोड 10 हजाराची कारोड इडवून 20 हजाराला पडती, ती इकन केवढ्या 10 हजार लिकायची, कोण घर घालून सत्यनारायण करायचे? मी विजय बाळासाहेब सुपेकर, राहणार मोनी, राजनगर पेठ। माझा गाईचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे। मी ताज्या गाई दुधाच्या आणतो, व त्या गाई शेतकरी माझ्याकडून नेतात। त्यांचा कमी दुधाचा होईल माल जो असतो तो मी पलटा करून घेत असतो। अशा कारणाने कोपरगाव मार्केट कमिटीमध्ये खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असताना जो माल बाहेरच्या व्यापाऱ्याला आम्ही विकतो, तो माल बाहेर जाताना पावती राहते, मार्केट कमिटीची सर्व राहते। जो गाडीवाला आहे माल नेणारा, त्या गाडीवाल्याच्या याच्यात रस्त्यावर काही अज्ञात लोक गाड्या पकडतात व त्या ड्रायव्हरला मारहाण करून तो माल खाली उतरून घेतात। त्याच्यामुळे मार्केट कमिटीची पावती असताना सुद्धा त्या मालाला त्रास होतो। त्याच्या कारणाने बाहेरचा माणूस मार्केट कमिटीत येत नाही माल खरेदीसाठी, आणि त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो, व मार्केटला या असं तसं, तर ते म्हणतात तुमच्या मार्केटला आल्यानंतर असा त्रास होतो, तुमचा माल घेतल्यानंतर तो माल बाहेर न्यायचा असला रस्त्यावर, मार्केट कमिटीमधून बाहेर निघाल्यानंतर पुढं 5-10 किलोमीटर 2 किलोमीटरवर लोक जमा होईल राहतात। ते आणण्यात ते लोक ते गाडी पकडतात, टीप लावून घेतल्यानंतर तो माल खाली उतरून घेतात, त्या ड्रायव्हरला मारहाण करतात, ज्याची पावती राहते त्याला बी त्रास देत्या। अन्यथा त्या कारणानुसार कोपरगाव मार्केट कमिटीमध्ये खरेदी विक्रीसाठी कोणी बाहेरचा व्यापारी आहे ना, आणि जो माल आम्ही आणलेला आहे तो ॲक्च्युअली तसा पडलेला आहे,
त्याला गिऱ्हाईकं भेटाना आणि ज्या गिऱ्हाईकाला आम्ही कॉन्टॅक्ट करून राहिलो तर ते काही कोपरगाव मार्केट कमिटीमध्ये यायला तयार नाही आहे. जे लोक रस्त्यावर गाडी धरतात त्यांचं काय म्हणणं असतं? त्यांचं म्हणणं असतं का हा माल कटिंगला चालला, इकडं चालला, भाईसाहेब लोक हे करतात ते करतात, तसा काही माल राहत नाही. तो माल शेतकरी तिकडच्या मार्केटला नेऊन विराट शेतकरीला विकता, त्याच्यानंतर तिकडं चालणारा माल पाराडा माल तिकडं घेऊन जातात, ताजा माल इकडचे शेतकरी बाहेरचे शेतकरी घेऊन जातात. पण अशा कारणानुसार त्या मार्केटला कोणी इथं यायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट, मार्केट कमिटीची पावती असताना सुद्धा त्यांना अन्य त्रास होऊ राहिला. त्याच्यामुळं मार्केट कमिटीवर फार मोठं संकट आलेलं आहे. त्याच्यावर शासनाने थोडंसं सहकार्य करून टाकू. आता कुठून आले तुम्ही? चांदोड. आज कोपरगावच्या बाजारात कशासाठी आले? आम्ही या गाई विक्रीसाठी आणलं होत्या. आम्हाला भाडं 5,000 रुपये लागलं तिथून, पण मग दुधाच्या गाई येते पण काय वापल्या नाही बा तिथे. असं का बरं वापले नाही इथं? घ्यायलाच कोण नाही इथं बा असं व्यापारी. काय व्यापाऱ्यांचं काय म्हणणं तुम्ही विचारलं का? गाड्या धरतात बा पुढं असं आमच्या, असं ते बोलता बा असं. काय नाव तुमचं? बाप्पू शिंदे. हा म्हणलं भाऊ हे जनावर बाजारामध्ये कोणी घेणार, व्यापारी बी लोक कोणी नाही बाजारामध्ये घेणार, त्याच्यामुळे आता नाही विकले जनावर म्हणून मी घरी घेऊन चाललो. आता काय करावं, आता ह्याच्यात काहीतरी आता सरकारनं विचार करावा. आम्ही आता जनावरचं घरी नेऊन काय करणार आहे? इकून आणायचं भाडं आणतो, परत न्यायचं भाडं. आता विकले तर बरं आहे, नाही विकले तर काय करायचं आम्ही? आता तुमचं नाव काय, कुठून आलं? मी शिर्डीहून आलो. किती दिवसाचा व्यवसाय करतो तुम्ही? आम्ही जनावर घेतो आणतो भाऊ, खेड्यापाड्यावर घेतो, आसपास बाजारला आणून विकतो. काय करणार, कोणी घेणं व्यापारी नाही कोणी घेणार आहे. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं, का घेतले? व्यापारी काय त्यांचे ते धंदे बंद झाले. ते लोक म्हणते आमच्या गाड्या धरून राहिले, वरून ड्रायव्हरला मारहाण करू राहिले, जनावर हिसकून घेऊन राहिली. काय करावं मग आता आम्ही? आमच्या जनावरच कोणी घ्यायना. आता नेमकं काय करतात, बाजारात नेऊन सोडावं. ते गेटवाले काय देणार पैसे आम्हाला? दरम्यान काही शेतकऱ्यांची जनावरे विक्री न झाल्याने त्यांनी जनावरे तसेच बाजारात सोडून निघून गेले. या जनावरांची जबाबदारी कोण घेणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान कोपरगाव शहरात यापूर्वी अनेक वेळा गोवंश हत्या प्रकरणी कारवाया झाल्या असून काही लोकांच्या चुकांमुळे संपूर्ण समाजाला बदनामी सहन करावी लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कुरेशी समाजाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने जनावरांची खरेदी विक्री व मांस विक्री अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात देखील कुरेशी समाजाने कायद्याचे पालन करून व्यवसाय करावे आणि सरकारने देखील त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.